नमस्कार, मी वैभव परब। रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर पाहिले तर कार्यकर्त्यांसोबत अजूनही ऍक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत। रामगिरी हे निवासस्थान मुख्यमंत्र्यांचं आहे आणि त्यांचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मुख्यमंत्री साहेब आहेत ते इकडे उपस्थित आहेत। मुख्यमंत्री साहेब, तुमचा रात्रीचा प्रवास तर सगळ्यांना माहिती आहे, परंतु आजचा दिवस एवढा हेक्टिक असताना मराठा आरक्षण, विधिमंडळातलं कामकाज, परिषद, कॅबिनेट, त्यानंतर हा एवढा उत्साह तुमच्यामध्ये येतो कुठून? हे काय, हेच टॉनिक आहे माझं। कार्यकर्ते टॉनिक आहे। कार्यकर्ते मला भेटले की मला ऊर्जा येते आणि थकवा दूर होतो। तुमचा अजूनही परत काहीतरी एक कार्यक्रम आहे? अजून बरेच आहेत। हे कुठले कार्यकर्ते आहेत आणि कशासाठी आले? रामटेक मधले आशिष जयस्वाल यांच्या मतदारसंघातले पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्व लोकांनी आशिषला 4 वेळा निवडून दिले। हे सर्व भेटायला आले, त्यांचं मी स्वागत केलेलं आहे। इतर काही पक्षातले पदाधिकारी आहेत, त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि रामटेकमधून या ठिकाणी सातत्याने आशिष जयस्वाल यांना निवडून देणारे हे सर्व कार्यकर्ते, त्याच्या मागे उभा राहणारे कार्यकर्ते। साहेब, आजचा दिवस तुम्ही किती वाजता सुरू केला होता? दिवस सकाळी, आता अधिवेशनामुळे लवकर 8 वाजता सुरू होतं। ब्रीफिंग 7 वाजता। आता झोपणार किती वाजता? आता अजून ड्युटी आहे माझी। आजचा दिवस खूप क्रुशल होता, कारण का मराठा समाजासाठी थोडा खुशी थोडा गम असा दिवस पाहायला मिळतो तुमच्यासाठी, कारण का तुम्ही एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला की एक विशेष अधिवेशन बोलवणार आहे। त्याच्याबद्दल तुमच्या डोक्यात सकाळपासून काय सुरू होतं? सकाळपासून नाही, माझ्या डोक्यात अगोदरपासून होतं। जेव्हापासून हा प्रश्न निर्माण झाला, जेव्हापासून आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झालं, त्या दिवसापासून माझ्या मनामध्ये आणि माझ्या डोक्यामध्ये होतं की मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालेलं आहे, ते पुन्हा त्यांना मिळवून द्यायचं आहे आणि मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असं माझ्या मनामध्ये मी निश्चय केला होता। आता मी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे माझ्या सर्व दोन्ही उपमुख्यमंत्री, माझे सर्व सहकारी यांना विश्वासात घेऊन मराठा समाजाचं आरक्षण जे रद्द झालेलं आहे ते त्यांना मिळवून देणार, ते कायदेशीर चौकटीत बसणारं आणि टिकणारं मराठा आरक्षण देणार। ते देताना ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, इतरही समाजाला कुठेही त्यांच्यावर अन्याय होणार नाही, ही सर्व काळजी घेऊन आम्ही। सीएम साहेब, तुम्ही जरी प्रामाणिकपणे हा प्रयत्न करत असलात तरी विरोधक मात्र याच्यावर टीका करू लागलेले आहेत। म्हणतात फेब्रुवारी महिन्यात कसं काय होणार, त्यावेळेला लोकसभेच्या आचारसंहिता लागू शकतात, असे वेगवेगळे प्रश्न आहेत ते तुमच्याबाबत उपस्थित केले जातात। विरोधकांनी तर हे आरक्षण लांबवलं नाही। सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण जे रद्द झालं याचं कारणीभूत कोण आहे? ज्या पद्धतीने तिथे आपली बाजू मांडली पाहिजे होती, भूमिका मांडली पाहिजे होती, पुरावे दाखल केले पाहिजे होते, त्याच्यामध्ये अपयशी ठरले। त्यामुळे त्यांना माझ्यावर किंवा आमच्या सरकारवर टीका करण्याचा अधिकार नाही आणि एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो, मनोज जरांगे पाटील मात्र अद्याप असंतुष्ट आहेत। ते म्हणतात की प्रामाणिक प्रयत्न आहे, मी खुश आहे मुख्यमंत्र्यांवर, पण 24 तारखेची डेडलाईन मी सोडणार नाही। मनोज जरांगे पाटील यांना मी आवाहन केलेलं आहे, जाहीर आवाहन केलेलं आहे, विधानसभेतून आणि विधान परिषदेतून। सरकारची भूमिका प्रामाणिक आहे, सरकारचा हेतू प्रामाणिक आहे आणि ते तुम्हाला दिसतं आहे। जे जस्टिस शिंदे कमिटीने जे काही कुणबी नोंदी ज्या कोणी देत नव्हतं मराठवाड्यामध्ये, त्या कुणबी नोंदी तिकडे मिळाल्या। 1967च्या अगोदरच्या जुन्या नोंदी मिळाल्या आणि त्या नोंदी मिळाल्यानंतर त्यांच्या ब्लड रिलेशनमध्ये जे असतील, रक्ताचं नातं ज्यांच्याबरोबर आहे त्यांना त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशन आहे ते आम्ही तिकडे, त्याच्यावर कायदेतज्ञ सगळे वकिलांची फौज तिकडे आम्ही लावलेली आहे आणि मागासवर्ग आयोग त्याचं पुनर्गठन आम्ही केलेलं आहे। इम्पिरिकल डेटा जो आहे गोळा करण्याचं काम सुरू आहे। पण मुख्यमंत्री साहेब, जरांगे पाटील असं म्हणतात की तुम्ही जो मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल तयार केलेला आहे तो क्युरेटिव्ह पिटिशनसाठी तयार केलेला आहे। अहवाल तयार केलेला नाही, अहवाल तयार होतोय। क्युरेटिव्ह पिटिशन एक भाग आहे आणि त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आल्यानंतर मराठा समाज मागास आहे हे त्या सर्व्हेमधून त्याचा अहवाल तयार होईल, रिपोर्ट तयार होईल आणि राज्याला अधिकार आहे, त्या अधिकाराचा वापर करून आम्ही विशेष अधिवेशन घेऊन
मराठा समाजाला न्याय देणार. हे फेब्रुवारीमध्ये कधी अधिवेशन होतं आणि त्यामध्ये आपण काय भूमिका? फेब्रुवारीमध्ये होईल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली ती पूर्ण करून दाखवणार. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली ती शपथ पूर्ण करणार म्हणजे पूर्ण करणारच 100%. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी एक आराध्य दैवत आहे. त्यामुळे मी जे शपथ घेतली आहे ती शपथ पूर्ण होईल. जे शब्द दिलाय, जे आश्वासन दिलंय तेही पूर्ण होईल. धन्यवाद मुख्यमंत्री. वैभव परब, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.